हळूहळू एकदम मोठी स्टेप घ्यायची नाही, तर तुम्हाला ते जाम म्हणजे त्रास वाढेल. क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, उलट उलट. आता उलट उलट फिरवा. समजा किती व्यायाम झाले? 1 2 3 4 झाले. आता ह्या व्यायामामुळे काय होईल, तुमच्या कमरेच्या पण नसा मोकळ्या होतील, तुमचे जॉईंट्स पण फ्री होतील आणि टोंगड्यांना पण आराम. आणि जे काही लोकांचे हे पाय दुखतात त्यांच्या त्या पण नसा मोकळ्या होतील. हे झालं सरळ झोपा. आता थोडंसं आपण हार्ड व्यायाम करू. हार्ड व्यायाम कोणतं? हे मोडा, एक सिंगल मोडायचं. हे इथं वजन द्यायचं, इथं वजन द्यायचं आणि कंबर आणि हा पाय उचलायचा. सरळ उचला, हे एकदम सरळ कंबर आणि पाय मोजा जेवढं जमेल 15%. ठीक आहे, ओके 15. आता त्या बाजूला जमेल. हा थोडसा हार्ड, म्हणजे ते झाल्यानंतरच. आता बसायचं. बसल्या बसल्या काही जे व्यायाम करायचे आहेत, दोन्ही पाय असे करायचे, त्याला खिचायचं आपल्याकडे आणि पकडून ठेवायचं. अगदी हलकं बिल काउंट करायचं 15 ते 20 पर्यंत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मग सोडून द्या. एक जण मग आणखी पुन्हा असं, मग सेम उलट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. दुसरा झाला व्यायाम. मग क्लॉकवाईज दोन्ही पायांनी असे करा. क्लॉकवाईज ओके, ठीक आहे. मग अँटी क्लॉकवाईज हे व्यायाम झाले. नंतर मानेचे व्यायाम अगदी हलके मी सांगतो आपल्याला. या कसे वर करायचे, की जेवढं जमेल तेवढं वर करा. ताना त्याला असं वर खिचायचं. हे मोठं वर खिचायचं. 15 मिनिटं काउंट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 15. आहे त्याला नेक्स्ट हे हलकं वर करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 15. दोन झाले. मग हलके मानेचे क्लॉकवाईज जेवढं जमेल तेवढं हळूहळू करायचं. मग हे अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे, समजा चित्र मानेचं करायचं झालं तर हे